ವೀಕ್ಷಕ बांधवांचं आज्ञांचो नमस्कार. मी गीता वागले. हे एक विश्व कोंकणी केंद्राच्या तर्फेसून चालनचे यूट्यूब चॅनेल लाईव्ह स्ट्रीम स्टुडिओस तुमचं आज्ञांचो मी स्वागत करता. प्रति पावटी आम्ही एक विशेष साधने केले, विभिन्न क्षेत्रांत विशेष साधने केले आमचे साधकांचं तुमचं परिचय करून देता येईल सा. प्रति पावटी व आम्हास कळल्यासारखे प्रति व्यक्तींच्या व साधने एक विशिष्ट अनुभव आणि अपरूप अद्भुत होऊन असता. ते राजकीय क्षेत्रांत असले पिरे, शैक्षणिक क्षेत्रांत असले पिरे, सिनेमा रंगांत असले पिरे आणि नाटक रंगांत असले पिरे, विशेष यक्षगान तसे विशेष साधने केल्यांचं ह्या स्टुडिओच्या मूलक परिचय करून घेऊन आमचे फुडल्या पिळगे हे एक विशेष साधनेसून प्रेरणा घेऊन ते आमची पिळगे फुडे व आमची फोडशी पुढे जाऊन चोकोट एक रंगांत असलेच साधने करून दे म्हणण्याच्या उद्देशार ह्या कार्यक्रम मी करीत येईल सा. आज आमच्या समोर असले एक विशेष साधकी समोर बैसलीचा. तुम्हास त्यांचे परिचय असले व पिरे आम्ही मस्त ऐकलेसा. आमच्या भारतीय सेनेंत आमचे जण मस्त जण काम करून सेवेत देऊन आता निवृत्ती जाल्ले असले पिरे, आता सेवा देत असले व पिरे, तरी एक महिले म्हणून आमच्या भारतीय सेनेंत काम केली. बहुशा आमच्या राजापूर सारस्वत समाजांत एकलीच म्हणून माझे अनुभव. तेच कुसुमा वागले आमचे उडुपी तालुक्याचे पेरणंकिला ग्रामाचे कुसुमा वागले प्रस्तुत बेंगळूरांत रोतस. सुमार 20 वर्षा भारतीय सेनेंत काम करून आता निवृत्ती घेऊन सुखी संसार चले. तसं त्यांचे साधने कसले, त्यांचे हव्यास कसले आणि त्यांच्या सेवा वृत्ती कशी होती म्हणचे पुराचे परिचय तेंपिलेच बोलान घेऊन आम्ही तुम्हाला करून देन. तसा प्रप्रथम होऊन श्रीमती कुसुमा वागले ह्याच ह्या लाईव्ह स्ट्रीम स्टुडिओचं स्वागत करूया तुमच्या तर्फेसून आणि विश्व कोंकणी केंद्रसून त्यांचं स्वागत करूया. कुसुमा वागले तुमचं स्वागत. नमस्कार. कुसुमक्का, आम्ही कळलेल्या लागतं आमच्या जातींत आमच्या एक राजापुरा सारस्वत समाजांत आर्मींत काही भारतीय सेने म्हणता भारतीय सेनेंत काम केली बाया मस्त उणे नाही म्हणूनच सांगायला होईल. तसं असताना तुम्ही एक भारतीय सेनेंत सेवे करतो आता निवृत्ती घेऊन गावांत असत. ह्या एक लाईव्ह स्ट्रीम स्टुडिओच्या मूलक तुमच्या एक विविध परिचय करून देवले मला मस्त खुशी होत असा. तुमच्या बाल्याच्या बग्गे, तुमच्या गाव, तुमच्या अम्मा बाबा, तुमच्या कुटुंबा आणि तुमच्या बाल्याच्या बग्गे आमच्या वीक्षक बांधवांचं थोड्या परिचय करून देवले होईल ना. ಖಂಡಿತ ಗೀತಕ್ಕ. माझ्या उपाजिल्ला जाग पेरणंकिला ग्राम होण्यानं उडुपी तालुकंत त्यान 4 वांटे होण्यानं तो बस ऐकलं असद. आणि माझा अम्मा बाबा दिवंगत लक्ष्मण वागले आणि अम्मा दिवंगत जलजा वागले. मग माले 2 जण थरले भाव आणि एक धाकला भाव. आम्ही 4 जण ಒಟ್ಟು पोटची. मग बाल्य म्हटलं तर माले 3 वर्ष असतानाच माझी अम्मा तिरवण गेली. मग आमच्या बाबानं आम्हाला थरलं केलेलं तर मस्त कठीण परिस्थितीने आम्ही थरला जालसा. आदिल्ल्या परिस्थिती म्हणताना शेतकऱ्यांच्या घरांत बहुशा जीवन काढूनच भंग होत आहे. जेवणाच काही भंग नाही तरी बदल विषयांत मस्त भंग होत आहे. तुमच्या शिक्षणाच्या ಬಗ್ಗೆ थोड्या ಶಿಕ್ಷಣ ಕರಣಂಕಿಲ ಹೈಯರ್ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ ಅಂತ मी 7ನೇ ಸರ್ शिकलेला. मगे 7ನೇ अंत मी फर्स्ट आयलंत. 7ನೇ अंत माझा 89% आयलंत. त्या माझ्या बाबानं आता हेले स्कूला झाडूनचं नको घरीच काम करले कोण बाया नाही होणानं स्कूला झाडले होणानं स्कूल झाडले ओपत नाही. तर आमच्या मास्टर घेऊन त्याचं ते पिलागे तू नाही तुम्ही तसं नाही 4 वर्ष स्कूला झाडा त्या हुशारसा शिकाले म्हणून नागे सुमारागे सांगल्यापर्यंत बाबा ओपाले.
ಮಗ ಮೀ ಇತ್ತು ಬೋಳಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಸೈಂಟ್ ಲಾರೆನ್ಸ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಬೆಳ್ಳೆ ಅಂತ 8ನೇ सून 10ನೇ सूर थंय बेळ्ळेंत माझं एज्युकेशन जाल्लें. तेच्या पर्यंत हिरियडका PUC हिरियडका गेल्ले. हिरियडका PUC जाल्या पर्यंत 1 वर्स मी इथं होय बेळ्ळे जाताना चलतच गेल्ले, हिरियडका जाताना चलतच. तेदा बसावा नाही ती हिरियडकाच बस सुरू झाली मागे तरी व थंय देवल दुड्डू नाही ते पायांत होणे घाल्ले नाही ते कसं तरी जाऊन माझं PUC एक मुग्धाल्यापर्यंत मी टीचर ट्रेनिंग करता होणं शहराला तेवढपर्यंत. त्याच टायमार माझ्या भावानं ह्या एक प्रकटणे बघून मला शहराला उत्तेजन दिल्याने त्यानिमित्ताने मी मग आर्मीत शहराला आर्मीच्या स्कूल ऑफ नर्सिंग असं होय 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 नर्सिंग ट्रेनिंग. नर्सिंग आता आर्मीच्या नर्सिंग ट्रेनिंग म्हणताना बदलत असतं. आता आम्ही इथं मणिपालांत मंगळूरांत नर्सिंग केलं तर फिरत नाही ना. आत्ता घेन तसं आता BSc नर्सिंग केल्यास शॉर्ट सर्व्हिस म्हणून घेन तसं. आता म्हटलं तर एक 7-8 वर्ष झाली. आमच्या टायमार त्याच थंयच ट्रेनिंग देवीत PUC जाल्ल्यास त्यांच्या मेरिटाच्या वर सिलेक्ट करून आमच्या भारत देशात एक 8 ट्रेनिंग सेंटर होते त्यात घेत. त्या कितल्या वर्ष तुम्ही ट्रेनिंग घेतलं? आम्ही 3 वर्ष त्या स्कूल ऑफ नर्सिंग अँड ट्रेनिंग मग त्याच्यापर्यंत आम्हाला कमिशन देऊन लेफ्टनंट होण्यानं करीत. त्याच्यापर्यंत आम्हाला अनेक काहीतरी पोस्टिंग देतो. पोस्टिंग दिल्या पुढे 9 ತಿಂಗಳು मिडवाइफरी ट्रेनिंग म्हणून देवीत. त्यादा आम्ही कामं करल्या मिडवाइफरी ट्रेनिंग इंटर्नशिप सारखे. त्यादा आम्हाला सांभाळी 3 वर्ष बरे स्टायपेंड एक 50 रुपये देवीत आणि हॉस्टेल फ्रीच होत्या बदल फ्री होत्या. तुम्हीच सांगल्यात पेरणंकिलसून मूडबेळे चलत इथून त्यात म्हणून पेरणंकिलसून मूडबेळे साधारण कितले दूर होता? पेरणंकिलसून मूडबेळे एक 5 मैल 5-6 मैल होय होय. मग हिरियडकव चलत गेल्यात. हिरियडका कितले दूर होता? एक 7 मैल होय. 7 किलोमीटर तुम्ही चलतच जाऊनच स्कूल कंप्लीट केल्यात. तुम्हीच सांगल्यात लहान असतानाच अम्मा तिरवान गेली ती घरी एक बायाकू दिक्क नाही तर ॲडव्हान्स बोशा घरच्या करून शिक्षण हवं झालं तर शिक्षण घेऊनच्या अनिवार्य तसल्या कष्टाच्या परिस्थितीत तुम्ही एकचूर धरती सोडी नसताना पुढे जाऊन तुम्ही नर्सिंग ट्रेनिंग केलं. भावांच्या एक भावांचं कसं त्या तुमचं नर्सिंग ट्रेनिंग आर्मीतच घालल्या म्हणून एक इंटरेस्ट आहे. भाव ಅಂತ म्हटलं तर माझा थरला भाऊ एअरफोर्स ಅಂತ शहरात घालता आधी त्याला अनुभव होता ना त्याला ಗೊತ್ತು होता. त्याने मागे माझा अनेक भाऊ मणिपालांत काम करीत होता. तर पेपर कटिंग बघून ते पिलागे इचरानं मागे घातलेलं. हां तुमचे भाऊ काय काम करत असं? माझा थरला भाव तो एअरफोर्स ಅಂತ एक 20 वर्ष करून सर्व्हिस त्याच्यापर्यंत त्यानं बॉम्बे ಅಂತ सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून पुरा सर्व्हिस करून आता मणिपालांत सेटल्स त्यांची 4 व 3 जण डॉक्टर्स. मग अनेकटा भाव तो मणिपालांत होता मग दुबई जाऊन दुबईन तो थोडासा सर्व्हिस करून मग इथं गावात येऊन दावणಗೆರೆಂತ हॉटेल केल्यानं त्यांची दोघा अंड्री असं एकटा सुक्रता वागले म्हणून बहुशः ह्या स्टुडिओन ताईन तेगदी आणि एकटे साफल्य वागले म्हणून त्यानं LLM करून PhD बेंगळुरांत करतासा. मग एक धाकला भावसा त्याची एक अंडर MBA करून त्या हाऊस वाईफ ते काय करतं भाव तो एअरफोर्स आणि ते 20 वर्ष करून आता मग त्यानं रिएम्प्लॉयमेंट घेतलास आणि इथं बेंगळुरांत ESI हॉस्पिटलांत कॅटरिंग सेक्शनात काम करतास. आणि तर तुम्ही एक देशसेवेच्या एक त्या क्षेत्रांतच तुमच्या फॅमिली काम केलं म्हटलं तर तप होईना की त्या म्हणताना एअरफोर्स हो आमच्या देशरक्षणाचा संच एक संस्था आहे तसं ह्यांत ते व तुमचे भाव काम करतं म्हटलं तर करीत तुमते म्हटलं तर निजहून तरी तेंपिलसून प्रेरणे तुमचं खंडित गावलसा. तुम्ही दिल्ली शिकायला गेल्यात म्हटलं तर 3 वर्ष दिल्ली गेलं त्याचा हित घरी तुमचं अम्मा नाही घरी भंग झाला नाही. ह्या तुमचं झाडल्यापर्यंत तुम्ही एकलेच चेडू घरी भंग झाला मग त्यांनी बाबानं मग अण्णानं दुसऱ्या अण्णानं वारड केल्यानं त्याचे बाईल होते भंग झालं तर त्यांनी मग सुधारपण घेतला नाही. अण्णाले वरड झालं तर तोंदून नाही. तुम्ही आता थंय नर्सिंग करीत असताना तुमचं कामासोमध्ये जावले होते मगे स्टायपंड ह्यांत त्यात तुम्हा सगळे हे बॉर्डर ಅಂತ असले पिरे नाहीतर तसले एक कठीण परिस्थितीत तुम्हाला काम करले काही भय म्हणून झालं नाही? हां भय तसं काही भय नाही
म्हणताना एकदा हिंसून पर्णंकीला गावासून दिल्लींत जाऊन ट्रेनिंग करत म्हटलं तर आमची थंय आम्ही कन्नड मिडियम शिकलेलो थंय जाताना बरे हिंदी इंग्लिश त्याच भाषा थोडी ತೊಂದರೆ जाले मागीर उदीशी बग्गीन उठांचा अभ्यास तर आम्हाला होता उठान पीटीस धावालाव्या एक्सरसाइज करलाव्या त्यांच्या टायमार जाऊन जेवण जेवलाव्या थंड मस्त प्रदेश त्या थोड्या ॲडजस्टमेंट करले थोडा कष्ट झाला नाहीतर बदल काही कष्ट नाही आता नर्सिंग करताना व मिलिटरींत बदलले आता पोलीस फोर्स असत मिलिटरी असत त्याच कसा ट्रेनिंग असता तुम्हाला स्वतः असं कठीणच उद्देशी कितल्या बग्गीन उठाल्या वजन उद्देशी आम्ही थंय 5 वर्स थंय पीटी ग्राउंडात रेडी होला तुमच्यासारख्या थंय कितले लेडीज होते लेडीज म्हटलं तर आमच्या बॅचांत एक 45 जण होते त्यांत एक 10 जण मध्ये सोडून गेली आमच्या दिल्लीत असं एक ऑलमोस्ट ऑल इंडियांत आमच्याच इयरांत एनरोल झाले एक 300 जण तरी 300 जण बायांनी ट्रेनिंग घेतली आम्ही दिल्ली झाला मागे तसंच जलंधर कलकत्ता मागे पुणे मुंबई बँगलोर सर्व्हिस शिकताना ट्रेनिंग बदल कडे ट्रेनिंग माल सिलेक्ट झाला दिल्ली आर्मी हॉस्पिटल ಕೆಲವು ಜನ ಮುಂಬೈ ಕೆಲವು ಜನ कलकत्ता सेम आमच्या बॅचचं आमच्या 87 बॅच म्हणून नाव हा तुमचं ट्रेनिंग घेतानाच इंगड आर्मी कॅन्टात जाऊन तुम्ही सेवा देवली आता आर्मीत असताना काहीतरी युद्ध म्हणून त्याने काहीतरी 2 देशाच्या मध्ये जटापटी होता सैनिक घायल होतं त्याला तुम्ही त्यांचं सेवा देवल्यावं लागता ट्रीटमेंट तुम्ही देवल्यावं लागता तसाल्या परिस्थितीत तुम्हाला त्या कसा येवदत होत्या एक सेवा मनोभावनेने आम्ही करताच म्हणून देत होत्या हा नाहीतर आमच्या सैनिक आम्ही त्यांचं हे करून अनिवार्य म्हणून तसाल्या भावाने येत होत्या कसं आहे आमच्या देशासाठी होराटा करतेले म्हटलं तर आमचंच जण आम्ही व देशसेवेसाठीच एनरोल चालला त्यानिमित्ताने आमचं त्या आद्य कर्तव्य त्यानिमित्ताने त्या एक सेवा मनोभावनेच नाही आम्ही काही सेल्फ ह्यास काही करूचा नाही आमच्या खुशीनेच आम्ही अग्यासो सेवे करूचा तुम्हाला काहीतरी सेवे करीत असताना निगूढ प्लेस ಅಂತ काहीतरी तुम्हाला नियोजन केलेले असता म्हणताना एದುರಾಳಿ देशाच्या कळाल नावा तसल्या प्लेस ಅಂತ तुम्हाला नियोजन केलेले असता कामाचं करतो एकूटाच तरी मला तसं काही अवकाश नाही आम्ही मेन ठरल्या ह्या हॉस्पिटलांतच असेल ना मी त्याने थंय आईल नसच आम्ही ट्रीटमेंट दे आणि आर्मी हॉस्पिटलांत आर्मी नेव्ही एअरफोर्स तिनांतो आम्हाला पोस्टिंग देतो माझं 3 मी तिथला लकी म्हटलं तर 3 हँड फोर्स अंतो मी काम केलं एअरफोर्स अंतो केलं आर्मींतो केलं नेव्हींतो केलं ट्रेनिंग माझं आर्मीन झालं तर मी 3 फोर्स अंतो काम केलं आणि युद्धांतले व आईल्स अग्यासो सेवे केलं मी युद्ध झालं त्या तुम्हाला सेवा करून आम्ही इव्हन घरी असलं तर घरसून बोले ना आम्हाला मी आता कारगिल युद्ध होताना मी बॉम्बे अण्णाच्या घरी आणल्या होत्या माझा रजा 2 महिन्याचा कॅन्सल करून फाटी बोलेल त्यांनी म्हणताना तसाले एक क्लिष्ट परिस्थितीत तुम्हाला सेवेस तुम्ही तयार असाल केद्दा रात्री 12 गंटेस यू आर सपोज टू कम अँड जॉईन म्हटलं तर त्यालाच आम्ही जाऊन हाती कसाल असं आणि त्या सैरन होता गोटे असलं तर सैरन कळतं आम्हाला त्या एमर्जन्सीत आम्ही सैरन होतो कुठलं ते रेडी होला विदिन 10 मिनिट्स हे मुग्धतू कुठल्या ट्रेनिंग अवधी मुग्धतू कुठल्या ಸೇವಾ ಅವಧಿಂತು ರವಲೆ ಕಸ ಏರ್ಪಾಡು ಹೋಯ್ತು रवले आम्हाला सेवा अवधींतू रवले ते फर्स्ट त्यांच्या मेस्संतच असता एर्पाडू वरड हुंसर मेस्संत रवल हुंता वरड झाला पण आम्हाला अकोमोडेशन अकोमोडेशन म्हणताना फॅमिली विथ फॅमिली हजबंड अँड वाईफ दोघं कामार असला तर मात्र त्या व्यवस्था नाही हजबंड खायला सर्व्हिस ಅಂತ ಸಂದೆ तर गावांत वसंदे माझ्या नावाने मी क्वार्टर्स घेऊन होता माझ्या पॉडचा हस्बंड अम्मा बाबाला अग्याच बोलेन हरण रवेल होता तुमचे हजबंड तुमच्या वराडाच्या विषयी कितल्या वर्ष झाली वरडहून आत्ता 32 वर्ष झाली पहिले 2 जण मला ट्विन्स झील 2 जण इंजिनियरिंग करून MBA कल्साने गोल्ड मेडलिस्ट एकटा जर्मनीत काम करतासा एकटा बँगलोरात काम करतासा त्यांचे वरड जालसा एका पुताचा वरड जालसा तर थंय जर्मनीत असं दोघं तुम्ही कितल्या वर्ष सेवा दिल्यात मी आर्मीत ट्रेनिंग सोडून
26 वर्ष सर्व्हिस केल्या. ट्रेनिंग सोडून 26 6 वर्ष सर्व्हिस होय, केली. होय. खंय खंय अग्गे सर्व्हिस दिल्या? माझं फर्स्ट ट्रेनिंग आर्मी हॉस्पिटल दिल्लीन जाल्यापर्यंत मागे मला पोस्टिंग दिल्यानी जम्मू जम्मू आणि काश्मीर ಅಂತ जम्मूत पोस्टिंग गेल्या. थंय फर्स्ट पोस्टिंग मी 3-3.5 वर्ष थंय जाल्यापर्यंत माझं दुसरं पोस्टिंग एअरफोर्स हॉस्पिटल कानपूरून दिल्याने. कानपूर जाल्यापर्यंत मागताना मला एअरफोर्स हॉस्पिटल आदमपूर म्हटलं तर त्या बॉर्डरच ಅಂತ बॉर्डर म्हटलं तर पंजाब जलंधरसून थोडा 40 किलोमीटर असा त्या बॉर्डर थंय जाल्यापर्यंत थंय 1-2 वर्ष केल्यापर्यंत मी इतरान पोटशी आणून ती थंड थंय मस्त त्यास मी एक बेंगलुरू घेतला. बेंगलुरांत 4 वर्ष झाल्यापर्यंत मला मागताना बेंगलुरू एअरफोर्स हॉस्पिटलचं एअरफोर्साचंच बेंगलुरू झाल्यापर्यंत मला मागताना हिंडान गाजियाबाद ಅಂತ हिंडान एअरफोर्स 9 एअरफोर्स हॉस्पिटल हिंडान ಅಂತ थंय मागताना पोस्टिंग दिलानी. थंय 4 वर्ष केल्यापर्यंत मला मागे मुंबईत अश्विनी हॉस्पिटल त्या नेव्हीचं त्यांत आयला त्यांत येऊन मागे त्यांत 5 वर्ष केले. त्यांत नेव्हींत 5 वर्ष केल्यापर्यंत मागे मला आदमपूर मिलिटरी हॉस्पिटल दानापूर म्हणून बिहारांत थंय पोस्टिंग आयला. दानापुरांत 1-2-3 वर्ष थंय मी मागे पोटचे आमचे इंजिनियरिंग शेअर आले त्या मागे मी एकटाच गेला दानापुरांत. थंय मी थोडे दी मेस्संत रावले. मेस्संत मला इथं क्वार्टर्सांत रावन आपूण रांदून जेवलं. थंय बिहारान जाऊन जेवलं समाधान नाही. 1 वर्ष मेस्संत रावल्यापर्यंत मागे भायर क्वार्टर्स घेऊन एकटाच भायर रावले. मागे 1-1.5 वर्ष रावताना पिरियड झाला चला मागे एक ट्राय करून बग्या म्हणून एक बँगलूर गावता का म्हणून प्रयत्न केला. त्या बँगलुरांत मागताना मला एक पोस्टिंग आयला. 1-2 वर्ष बेंगलुरांत केला आणि मागे सर्व्हिस आता पिरे मस्त सुत्तान पिरे झाल्या. पोटसांच्या इंजिनियरिंग मुग झालं. आता आवश्यकते चढ नाही त्या संसाराचं जबाबदारी एक मेन पोटसांचं एज्युकेशन देऊचा त्या एक माझं झाल्यापर्यंत मी आता थोड्या समाजसेवे आणि बाहेर जाऊन थोड्या करूया बग्या म्हणून सर्व्हिसपासून रिटायरमेंट घेतला. आत्ता तुम्ही इतल्या वर्षाला गायत कितल्या वर्षाला गायत आता बेंगलुरांत आसात? मी 2013 ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಂತ ಸೋಡ್ಲಾಲ ಬೆಂಗಳೂರು ಸರ್ವಿಸ್ ಸೋಡ್ಲಾಲ 2011 बेंगलुरू सायल्सा त्यात आम्ही क्वार्टर्स होते. 13 ऑक्टोबर ಅಂತ सोडला. त्याच्यापर्यंत आम्ही एक भाडगे घरात होतो थोडे 2-3 महिने. मागे आर्मीच्यानीच एक थंय कॉलनी केल्सानी आर्मी वेलफेअर असोसिएशन म्हणून ते घारा पावड घेऊन घारा बांधतं आणि मिलिटरी चान्स अलॉट म्हणताना आम्ही परचेस करला टेम्पल घेऊ लावा तसं आम्ही बुक केलं त्या पूर आसामचे मिलिटरीच त्याच मात्र गावचं त्यात तो आर्मीचंच नेव्ही एअरफोर्स त्यांत त्यांना आर्मी वेलफेअर त्यात मी अप्लाय केलं तर एक 2008 त्या मला अलॉट झाला. त्यांत एक घर थंय यलहंका एअरफोर्स स्टेशन थोडा पुढे देवनहಳ್ಳಿ आमच्या विमान निल्दाणाच्या गोट्याचं थंय मागे मला अलॉट झाला. त्या आम्ही घेतला 3 बेडरूमचं एक अपार्टमेंट त्यात मागे आम्ही येऊन सेटल झालो. आता तुम्ही 26 वर्षा ಸೇನೆಂತ ಸರ್ವಿಸ್ दिले जात. आमच्या बायांनी बदलग्गे फील्ड आता पोलीस इलाकेस जाणतात एअरफोर्स सगळे जाणतात नाही म्हणून सांगत नाही मी. आणि चढाव सॉफ्टवेअर कंपनीचं जावलेच मस्त प्रयत्न करतात. तसं असताना आमच्या बायांस आमच्या चेडवांस स्पेशली आता इंजिनियरिंग करतले हुंदे डिग्री नर्सिंग कसले करतले असल्यार त्यांच तुमचे संदेश कसले? संदेश माझ्या तरफून हे एक भारी लायक सर्विस किती म्हटलं तर ह्या एक आम्हाला सेवा करले एक आम्हाला अवकाश गावता त्याच्या ಹೊರತು ಅಗ್ಗವ एक मतलब ಸೇಫ್ಟಿ ಹುಂದೆ ಮಗೆ सांभाळू आता काय उन्हा नाहीसा शारतानाच 1 लाख सांभाळ गावता असं एकच आम्हाला ह्या म्हटलं तर ತೊಂದರೆ म्हटलं तर 3 वर्षाचं एकदा आम्हाला थंय पोस्टिंग जावं लावा. त्या पोर्ट्सांचं एज्युकेशन ತೊಂದರೆ नाही. तुम्ही सेंट्रल स्कूलान घेतलं तर कोडीकेडाव सेंट्रल स्कूल असता मग तुमचा हस्बंड त्याचं सर्व्हिस अंत असलं तर ते ॲडजस्ट करून देन तर पोस्टिंग एका वेळेस नाही झालं तर बँकांतल्याच असो थंय गावलं त्या एक होईत थोडा त्या आम्ही ॲडजस्ट करले होता. त्या आम्ही त्यांनी माझ्या तर असं सॉफ्टवेअर त्या करून तसं हे एक सेफ्टी अँड सेक्युर आणि रिटायरमेंट झालं तर मला आज एक
उद्या कसाल म्हणता होणार एक भियन जागत जागत नाही नाही. आता ಮಾರಂಚ ಕಡೆच्या ಕ್ಷಣಸ್ವರು मला वर्ष ತಿಂಗಳು इटला होणार 27-28 तारखेस माझ्या अकाउंटात एक पेन्शन होणी ಅಂತ आणि आम्हाला आता कॅन्टीन जावला तर कॅन्टीन फॅसिलिटी मेडिकल कमी काहल तरी कायला आला जर आयला तरी मेडिकल फ्री गावता मागे एक रेस्पेक्ट असता काही गेलतरो आता आमच्या कॉलनीत येऊन कुसुमा वागला म्हटलं तर एका पाणासो गोसा तसाला एक फेमस झालसा मी म्हटलं तर मी ॲक्टिव्हिटी सब आग्यावर कंडक्ट करून आग्या पिलो चोकोट रीतीने असं त्याने कुसुमा वागले म्हटलं तर आमच्या कॉलनीत कोण सांगता तर एक आर्मींत काम केले म्हणताना त्याचं एक गावांच्या गौरवचं इंगड आमच्या समाजांत म्हणून आमच्या जातीन म्हणून नाही सगळ्या ओव्हरऑल पुरा समाजांत आर्मींत काम केल्ल्यांचं सगळ्यांचं गौरव तेव्हा बायको म्हणताना त्या एक विशेष दृष्टीने बघूनच्या एक संदर्भ असता आता तुम्ही निवृत्ती झाल्यापर्यंत विविध संघटनेंत असतात म्हणून समाजा चटवटिकेंत असतात म्हणतात कसा लेगे करता असत आम्ही एक तर आमच्याच कॉलनीत कसा एक गणेश हब्ब आचरणे करून आग्यास ह्या कसा करतं कसं म्हणते हे म्हटलं तर आम्ही बरे कन्नडाचीच नाहीसं नॉर्थ इंडिया मल्याळी हिंदी तामिळ पुरा मिक्स असं त्या असं गणेश हब्बा आम्हीच दोघ जण मे आणि आमच्या गुरकर रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या आचरणे करता आणि त्याच्या भितर आम्ही राज्योत्सव लायक करून करता त्या तो विविध चटुवटिकेत आम्ही भागविता मागे राम मंदिर कलेक्शन असो मी घरी घरी जाऊन राम मंदिर कलेक्शन असो हेल्प सहाय्य केलं आणि कोणतरी दुर्बळांनी येऊन कसाल तरी कोविड मस्त क्रायसिस होता आग्यांचं काम नाही त्यात आम्ही फूड किट दिलं आणि कोविड वॅक्सिन हेतना मी एक वॅक्सिन देवलं त्या सगळं सहाय्य केलं आणि आत्ता व मापील कोणतरी येऊन माझा एकटा नेपाळी आमच्यात हे काम करता तो म्हणताना हाऊसकीपिंग केअर घे हरताला माझा घर ह्यानी गेलाय हवरू येऊन होणार रडाल सुरू केल्यानं तसं कोण अनेक टायला माझ्या धाकला सुचारणं तसं मापील कितला सहाय्य करले सध्याचा त्या माझ्या हातून मी तेवढी होणी बघीन नाही सहाय्य करता म्हटलं तर आम्ही असांचंच कोणाला सहाय्य करले या मनुष्य जन्मात जल्ला मी त्याने आम्ही एक सहाय्य करलं आहे आणि प्राणी पक्षी कशी लोक काहीतरी पडलेली असली तर त्या सोडून आरैके करून हा आमच्यात एक कुत्रा होता कोणा सोडून गेलं त्याला ठरला एक गांठ होऊन तेवढं त्याला पाठ मी त्याला होरानं आस्पत्रेच्या बोलेन ॲम्ब्युलन्सने आस्पत्रे ॲडमिट केलं आहे मागे सांगितलं ह्याले ऑपरेशन करा मी दुड्ड देतो म्हणून मात्र त्या 2 दिवसांनी डेथ झाला असं मस्त करूनचं माझ्या मालसून कितला सहाय्य करलं होता मला घरी बैसानं टाईम वेस्ट करलं इष्ट नाही त्यानिमित्ताने मी कोणाला कसाला खेळा गाडीवर राहते व कोणीतरी बोलायला तर मला हुशार नसा कसाला तरी येऊन तुम्ही करलं होतं म्हटलं तर मी तसं जाऊन केद्दा हो 24 आत्ता व सेवा देतात तुमचे धाकली आता तुम्ही बदल कडे ट्रान्सफर होईत जायतून त्यात तुमच्या धाकली असताना तुम्हाला ते भंग होईत नाही त्या भंग झाला माझी एक मावशी होती अम्माची बहीण त्याला मी बोलेन हेल्ता ते माझं डिलिव्हरी झालं जम्मूतच एक 20 दिवसांनी आमच्या अण्णाने गे बघू लागलं धाकली 2 kg 2.3 kg सिजेरियन झालं त्याला मावशी येईल बोले हेल्ला त्याला कोण धाकलीनी नाही ती म्हणते आमच्या सांगत आहे मग गुरकारो एक जम्मू असताना गुरकारो सांगत आहे पोस्टिंग म्हणता त्याला कष्ट झालं ना तरी मला नाईट ड्युटी असला मी त्यांनी त्या सगळ्या ह्या माझा दूध देवल झालं नाही गोराचं दूध देऊन पोचलं त्या एक मला आत्ता दुःख होता माझ्या पर्सन्स मला बघून टाईम घाल नाही होणार मागे तुम्ही एक देशाचं सेवे करल्यासाठी अनिवार्य होऊन त्या परिस्थिती सोगून गेल त्या काय करले म्हणणे की ते म्हणताना तर तुमच्या परिस्थिती तशी होते आता तुमची धाकली व तुमच्या गोट्या नाही आता तुम्हीच दोघा एक पूत तुमच्या गोट्यात असं ओके घरसून अप अँड डाऊन करता कोरामंगला बँगलोर आणतात आता तुम्ही गावांत इथं पेरणंकीलांत कोणागे असत पेरणंकीलांत माझा अण्णा सुक्रातांचा बाबा आणि त्याची होणी असा मग मणिपालांत आमचा थरला अण्णा आणि थरली होणी ती सेटल मणिपालांत असं गावांत आयला तर तुम्ही पेरणंकीला आम्ही 2 टेव जाणता अनेकटा भाव थंय यात्राडीन तसा तर त्यांचे उन्हात आमचं जाणता तसं काही नाही तरी थरला अण्णाचे चढ असांच्या मिलिटरींत असं साधारण मट असं मिलिटरीचे त्यांच्या फॉर्शन्स एज्युकेशन असं आणि मिलिटरीच्या पावड गावता त्यागे काहीतरी फॅसिलिटीज तुम्ही पावड गावता म्हटलं तर ऑफिसरकडे आमच्या ऑफिसरकडे ह्या त्यांचा कॅडरंत
ऑफिसरन्स नाही तसं फॅसिलिटी आणि वॉटसन्स एज्युकेशन सेंट्रल स्कूल त्यांत मिनिमल फीस मागे देंत त्या सहाया बदलाग्यास देंत तर ऑफिसरन्स तितल्या फॅसिलिटी गावत नाही कारण त्यांच्या फॅसिलिटी चढ असता ना हाय असता त्या निमित्ताने तितल्यागे ना बदल लोअर रँक असेल त्या सगळे गावता वॉटसन्स शिकेले त्या असं आता तुमचे धाकल्यान दोगांचो तुम्ही आर्मीत जावा तसं काही सांगितलं ना मी आर्मी एकटा तरी शहरावा खाईल नाही तर आर्मीच्या डॉक्टर तरी होणं त्या डॉक्टरला इंटरेस्ट नाही त्या इंजिनिअरिंग दोघांनी घेतला नाही मागे मी त्यांचा इष्ट कोर्स करले म्हणणं कोणाला आताच्या कालांत मागे आम्हा बाबाच दूर येतं तुमच्या मित्राने आम्ही असं झाला होणार त्यांच्या आसक्ती असलं तर आम्ही झाडले होईल निजहून तरी ह्या एक खुशीचे विचार एक स्त्री होऊन आमच्या समाजांत ಬಹುಶಃ ಕೊಂಡಿವೋ ಥವಿನೆತ್ತಲೇ ಏಕ ಹೆಜ್ಜೆ ತುಮಿ ಥೌಲೆ ಸತ್ 26 ವರ್ಷच्या सार्थक एक सेवे दिलसत आमच्या देशासाठी काम दादीचे असल्यावर बहुशः शुश्रूषकी म्हणताना अज्ञासो गोस्सा त्यांच्या कसाले शुश्रूषा असता म्हणून तसले एक शुश्रूषकी होऊन सेनेंत 26 ವರ್ಷच्या सेवा दिलसत ते 26 ವರ್ಷांत बहुशः तुम्ही जाणाचं दिल्या चढ तुम्ही घेतलेले उण्या की ते म्हणताना तुम्ही सांगल्यात कष्टाचे विचार सांगल्यात तसले तुम्ही घेतलेले उण्या सांभाळ असत सांभाळ असल्यावर धाकली एकटी गहू एकटी तसं जाल तर मस्त भंग होता बायांचं तसल्या परिस्थितीत त्या आज्ञा निभावणे करून तुमच्या सेवा आमच्या देशासाठी दिल्यास आम्ही तुम्हास कृतज्ञतेने धन्यवाद सांगायला लागता ह्या एक क्षेत्रांत अनेको आमची चेडवा जाऊन देत तुम्हास बघून तरी आता आम्ही व ह्या सेनेत सेरायला बाय आमच्या एक सेवा ह्या देशास देवली म्हणचे एक प्रेरणे आमच्या चेडवांचं गावन दे आणि कोण अम्मा बाबा असा हा त्यांनी त्यांच्या पोर्शन्स ಒತ್ತಡ नाही म्हणून जाल तर व एक सल्हे देवले होईद तुम्ही गावांत नर्सिंग करून थंय जावा नाहीतर थिंच्या स्कूल ऑफ नर्सिंगांत ट्रेनिंग घेऊन त्या नर्सिंगाचं काम करा म्हणून आमच्या चेडवांचं प्रेरणा दिली तर बहुशः फुडल्या दिसाद मस्त चेडवा ह्या एक क्षेत्रांत काम करूनच्या संभाव्यते असा म्हणून सांगत ह्या एक कार्यक्रमास येऊन आमच्या जणांचं तुमच्या बग्गे मस्त विषयी सांगल्यासात तुमच्या सेवेच्या बग्गे मस्त विषय सांगल्यासात तुम्हास देव चोखट करून दे फुडल्या दिसत तुमच्या निवृत्ता जीवना अनेको सुखमय म्हणून सागन दे म्हणून सांगत आता थोडे तुमचे फोटो हित घालतात ते खेल्याचे फोटो म्हणून आम्हास थोड्या गुर्तू करून देवा हे माझं ट्रेनिंग होऊन आम्हाला लेफ्टनंट होऊन कमिशन देत 35th बॅच कमिशनिंग सरामनी होऊन घातला असेल ब त्या सरामनीचं दिस ह्या मी बॉम्बेत असताना मिडवायफरी तर एक डिलिव्हरी झाला एक धाकलास घेऊन ह्या एक माझा ज्युनियर कोलीग ह्या माझा आधी लेफ्टनंट होऊन कमिशन झाला जम्मूत असताना फोटो हो ह्या ट्रेनिंग टायमर मी सेकंड इयर ह्या कुर्गीचं माझं फ्रेंड गीता म्हणान ते मैसूरात असतात ते रिटायरमेंट घेतला आणि त्या 3rd इयर होता मी सेकंड इयर मी त्यांच्यावर 1 वर्ष ज्युनियर आम्ही थोडा क्लोज होता त्याच फोटो घेतला ह्या माझा लेफ्टनंट कर्नल ह्या मी काढलेला फोटो बॉम्बेतच रिटायर्ड होताना लेफ्टनंट कर्नल होऊन रिटायर्ड होय तर बॉम्बेत मला कमांडेशन गावलता कमांडेशन म्हटलं तर पुरस्कार बेस्ट काम केल्यास एक त्यास पुरस्कार त्यास बॉम्बेत नेवीन असताना मला कमांडेशन इथे एक नीली ह्या सब केंपूचे काल बिल्लाचे त्या ह्या बॉम्बेचा फोटो माझा ह्या आम्ही एक आमचा एक संबंधाचाच दूरच्या संबंधाचा तर त्याला ती त्याच्या अम्माने इंटरकास्ट वार्ड झाला कोण त्याला ह्या देवीत नाही त्यांच्या अंडरीस एक वार्ड होऊन सांगता त्यास एक कुंदापूरचा एक ब्राह्मणांचा झील त्याला चेडू गावात नाही तर कोल्लूरू मुकांबिका टेम्पल काम करता त्या ह्या चेडू इंजिनिअरिंग शिकत असंच म्हणता काम नाही त्या एक 32 वर्ष त्यांनी मला धारे वतून द्यांत हक्क म्हणून बोलायला असं मी येऊन धारे वतून दिले कन्यादान केल्या अवंदच 26 जनवरी होय
ह्या आम्ही आमच्या बँगलोरच्या RSP महिला समाजा ह्या आम्ही ಪರಂಚಿ ಶನಿವಾರದಿ म्हटलं तर ಪರಂಚಿ 19ನೇ ತಾರೀಕು ಶನಿವಾರದಿ उडपंत कृष्णा मठांत भजन कार्यक्रम होता आमच्या त्यादी आम्ही भजन संगत असले फोटो ह्या ह्या कोविड टायमार रॅशन आगे वांटलेलं कामाच्या सगळ्यांचं ह्या वर रेशन वांटलेलं थंय आगे पक्काच्या हळ्ळींत जाऊन थोडं रेशन दिलं आम्ही ह्या माले सेंट लॉरेन्स हायस्कूल ಮೂಡುಬೆಳ್ಳೆಂತ 4 ಡಿಸೆಂಬರ್ ಅಂತ त्यांच्या टीचरले कळलं ते सरोजिनी टीचर म्हणून असं ती एक हे गावली माले एक फंक्शन असं त्याचा बोलताना सांगितलं मी असं असं म्हणता म्हणून त्यांनी मागे त्यांच्या ते सुनीता शೆಣೈ म्हणून असं हेड मिस्ट्रेस होय ती ಎರಡನೇ तसं ಕೆಂಪು सारी घेतली ती सुनीता शೆಣೈ मॅडम मला फोन करून तुम्ही आवला तुम्हाला एक आमच्या आर्मीत गेले स्कूल ಅಂತ आर्मीत गेली कोण नाही सर तुम्हाला एक पुरस्कार करला म्हणून बोलेन पुरस्कार दिला आहे ह्या आमच्या ಬಂಟಕಲ್ಲ देवळा मातृसंगಮ म्हणून एक प्रोग्राम होता देवळ रिनोवेशन झालं त्यादा 2018ನೇ सवी ಮೇಂತ್ थंय बोलेन मला एक सन्मान दिल्याने ह्या मला हिमालय ड्रग्स कंपनी बेंगळूर ಅಂತ ಯಲಹಂಕ ಅಂತ त्यास त्या एरिया ಅಂತ कोणतरी आर्मीत असली लेडी असली तर पुरस्कार द्यायला म्हणून त्यास माझा एक दादा चांडर श्वेता कामत म्हणून असा त्या ह्या आयुर्वेदा डॉक्टर श्वेता आयुर्वेदा त्यानं सांगितलं माझी मामीच असं त्याला बोलया म्हटलं नाही मग त्याला मला बोलयाने सत्कार दिला प्राणींच्या ह्या प्राणी आमचे अण्णा चांडर दिला कारवारा त्यांचा एक फार्म हाऊस असा थंय बेळूर म्हणून थंय आम्ही पोरू न्यू इयर सेलिब्रेशनस गेलता त्यांच्या घरी मस्त आगी कोणी सोडलेली गोरबा एक 20 जण गोरस पोसून ते आरैके करतं सर कोळे त्यांनी पोरा जकली बुच्ची थोडली त्याला मला घेऊन म्हणणं झालं तसं घेऊन पंडाड्याने बुच्ची असं घेतलं मस्त खुशी झालंय तुमच्या सेवा क्षेत्र मस्त असा अनेको हे एक निवृत्ती जीवन मस्त एक सामाजिक चटुवटिकेच्या ಮೂಲಕ तुम्ही साक्षेलेवे किती म्हणताना बँगलोरंत काम करूनचे जाल्यार तर कितलेवो काम करले वयत तसं म्हणून फुडल्या दिसात तुम्ही चुकोट काम करून हे एक निवृत्ती जीवन चुकोट तरी साक्षेले म्हणून सांगत ह्या एक कार्यक्रमास येऊन आमच्या वीक्षक बांधवांचं तुमच्या सविस्तार परिचय करून दिलसात त्यास तुम्हाला धन्यवाद सांगता तुम्हाला आज्ञास मला आज इथं बोलेन हे एक अवकाश दिलास माझा एक धन्यवाद आज्ञासो धन्यवाद तुम्हाला स्पेशल धन्यवाद गीतಕ್ಕ ಅದು ಸರ್ ह्या एक कुसुमा वागलेच्या ಒಟ್ಟು संदर्शन कार्यक्रम तुम्ही आज्ञानी बघून त्यांच्यापासून प्रेरणा घेवल्या म्हणून सांगत ह्या कार्यक्रम वीक्षण केले तुम्हाला आज्ञासो धन्यवाद सांगतासा धन्यवाद